दरम्यान शरद पवारांना आज पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। मागील 4 दिवसांपासून त्यांच्यावर रुबी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। प्रकृती त्यांची व्यवस्थित असल्याने आता शरद पवारांना डिस्चार्ज मिळालाय। शरद पवार मुंबईत जाऊन आता कामाला सुरुवात करतील असं शरद पवारांचे मित्र विठ्ठल मणियार यांनी माहिती दिली आहे। त्यांना औषधोपचार सगळं व्यवस्थित झालेलं आहे। याच्या पुढे किरकोळ औषधं आहेत ती घेत राहतील, ती नॉर्मल आहेत। पुढे साहेब विश्रांती घेतील, कामाला लागतील। तिथं त्यांचे मुंबईत नेहमीची जी कामं असतात ते सुरू करतील। ते व्हिजिटर्स आहेत किंवा त्यांच्या काही संस्थांची कामं आहेत, बसल्या बसल्या जे शक्य आहे ते सगळं साहेब करायला सुरुवात करतील। कामाशिवाय त्यांना चैन पडत नाही। तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवार साहेबांना आज पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालेला आहे। ते आज मुंबईला जाणार आहेत आणि मुंबईला घेऊन त्यांचे जे रेग्युलर मुंबईचे बाकीचे डॉक्टर्स आहेत त्याच्यासाठी 2 दिवस, कारण का जवळपास 1 महिन्यानी साहेब मुंबईला येत आहेत, तर ते आल्यानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलला 1-2 दिवस राहून त्यांच्या ज्या रुटीन ज्या दर 6 महिन्यांनी वर्षातून एकदा टेस्ट करायच्या असतात त्या सगळ्या त्या निमित्ताने त्याचा सगळा एक फॉलोअप घेऊन 1-2-3 दिवस म्हणजे ते ऑफिशियली तुम्हाला तिथले डॉक्टर सगळे सांगतील ती सगळी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं।